भारतीयांना संघराज्यात सामावून घेण्यासाठी स्टेट कमिटी स्थापन करण्यात आली। या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। भारतीय न्यायव्यवस्थेची रूपरेषा तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्ट कमिटी कार्यरत होती। मुख्य आयुक्तांच्या प्रांतांशी संबंधित प्रश्नांसाठी कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स स्थापन करण्यात आली। देशाच्या आर्थिक तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी फायनान्शियल प्रोव्हिजन्स एक्सपर्ट कमिटी कार्यरत होती। तर भारताच्या राष्ट्रध्वजाच्या अंतिम स्वरूपासाठी फ्लॅग कमिटी स्थापन करण्यात आली। या समितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी। कोणी नागरिकांचे हक्क निश्चित करत होते, कोणी केंद्र आणि राज्यांचे अधिकार, कोणी अल्पसंख्याकांचे संरक्षण, कोणी आदिवासी भागांचे प्रश्न, तर कोणी न्याय व्यवस्था आणि आर्थिक रचना। या सर्व समित्यांच्या अहवालांमधूनच पुढे भारतीय संविधानाचा पाया रचला गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे.बी. कृपलानी, एच.सी. मुखर्जी, गोपीनाथ बरदोलोई, ए.व्ही. ठक्कर आणि इतर शेकडो सदस्यांच्या सामूहिक परिश्रमाचं हे फलित आहे। हा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत संविधानाच्या उद्देशिकेच्या रचनेमागचा उद्देश आणि इतिहास।